नाही, आता सगळे सन्माननीय नेते निवडणूक आयोगाला भेटतील आणि त्यानंतर निश्चितपणे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी हा जो संघर्ष आहे तो आम्ही सगळेजण मिळून करतोय. 21 वर्षांनंतर आज राज ठाकरे शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत, तर तुम्ही आलेला आहात. मला असं वाटतं काही गोष्टींसाठी, लोकशाहीसाठी काही काही गोष्टी करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगासमोर याच्या आधी देखील अनेक प्रकारचे दिलेले आहेत. मला वाटतं आजच्या भेटीने सगळे काही साध्य होऊ शकतं. मला असं वाटतं की निश्चितपणे सगळे पक्ष एकत्र आल्यानंतर निवडणूक आयोगावर दबाव येईल. देशपांडे साहेब, आज सकाळीच तुम्ही एक यादी दिली, त्याच्यात नावं जी ती मराठी भाषेत सुद्धा नाहीयेत, त्या सगळे मुद्दे उपस्थित आम्ही सगळे हेच मुद्द्यांसाठी निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहोत. सगळे सन्माननीय नेते आता भेटतील त्यांना आणि निश्चितपणे त्यातनं मार्ग निघेल. एकीकडे महाराष्ट्रात मुंबई लेवलच्या सगळ्या याद्या तुम्ही समोर आणतात, दुसरीकडे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या समोर आणतात. एवढं साम्य आहे तरी पण का नेमकं सत्ताधारी पक्ष तुमच्यासोबत येत नाही असं नाही, मला असं वाटतं निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत. ही लोकशाहीमधल्या सगळ्या घटकांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष पण आला. याच मुद्द्याला धरून खरं तर सत्ताधारी जे आहे ते सध्या तुमच्या सोबत नाही आहेत, पण भुजबळांनी मात्र निवडणूक आयोगाची भेट घेतली आत्ताच. काय सांगाल? कारण तिथे जाऊन भेटले. नाही, मला असं वाटतं त्यांनी शिष्टमंडळात यायला हरकत नव्हती. आम्ही सगळ्यांना पत्र दिलेलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होतं. आपण बघतोय की एकीकडे संदीप देशपांडे यांनी अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक याद्या आणि निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते आणि या सगळ्या गोष्टीला धरून खरं तर ही आजची बैठक महत्त्वाची आहे. कारण शिष्टमंडळ जे आहे ते एकीकडे या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहेत, निवडणूक अधिकाऱ्यांना देखील भेटणार आहेत, सोबत अनेक पुरावे देखील घेऊन जाणार आहेत आणि या पुराव्याला घेऊन आता निवडणूक आयोगासमोर कुठले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते राज ठाकरे स्वतः देखील मांडतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राहुल गांधी यांनी एकीकडे अनेक मुद्दे जे आहेत ते मांडलेले बघायला मिळाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.